चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कच्चे वाटण घालून अख्ख्या मुंगाची रस्सा भाजी। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। 200 ग्रॅम अख्खा मूग घेतला आहे। मूग मी भिजवून घेतलेले नाहीयेत, आपल्याला कच्च्या मुगापासूनच ही भाजी बनवायची आहे। कुकर घेतला आहे आणि मुगाला 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता कुकरमध्ये टाकून घेते। त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊया आणि 1 चमचा मीठ घालून घेऊया। आता आपल्याला मूग छान असे शिजवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटांसाठी मूग आपण छान असे शिजवून घेणार आहे। मूग आपले शिजतायत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया। वाटणसाठी 10 ते 12 सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत। त्यानंतर 1 चमचा तेल घेऊया, 10 ते 12 शेंगदाणे घेऊया, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेऊया आणि आता थोडीशी फ्रेश कोथिंबीर घेऊ आणि पाणी घालून याचा आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। वाटण तयार आहे। पाणी घालून छान बारीक पेस्ट आपण करून घेतली आहे। आता आपण एका वाटीमध्ये सुके मसाले काढून घेऊया। 1 चमचा लाल तिखट घेतले, अर्धा चमचा धने पावडर घेतली आहे, अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे। आता पाणी टाकून आपण याची छान अशी पेस्ट करून घेऊया। तेलामध्ये मसाले टाकल्यानंतर ते जळू नये म्हणून ही ट्रिक मी यूज केलेली आहे। म्हणून एका वाटीमध्ये मसाले काढून आणि त्यामध्ये पाणी घालून त्याची अशी पेस्ट करून घेतली आहे। 10 मिनिटं झालेले आहेत आणि मूग आपले छान शिजले आहेत। तुम्ही बघू शकताय मूग आपण थोडे जास्त शिजवून घेतले आहेत कारण आपण रस्सा भाजी करतोय। आता आपण भाजीची फोडणी करून घेऊया। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातले आणि 2 छोटी तेजपत्त्याची पानं त्यामध्ये मी घालून घेते। 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तेलामध्ये घालून घेते आणि कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे। कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन झाला आहे। आता आपण केलेली सुक्या मसाल्याची पेस्ट यामध्ये घालून घेऊया। सुक्या मसाल्यांची पेस्ट करून घातल्यामुळे मसाले आपले छान भाजून निघतील आणि मस्त असं मसाल्याला आपल्या तेल सुटेल। डायरेक्टली आपण टाकले असते तर ते जळण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण छान पेस्ट करून घातली आहे। आता आपण केलेलं कच्चं वाटण यामध्ये घालून घेऊया। वाटण आपण कच्चं घातलं आहे त्यामुळे याला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। हळूहळू आपलं वाटण शिजत चाललेलं आहे। मसाल्याला आपल्या छान तेल सुटत चाललंय, पण अजूनही आपलं वाटण कच्चंच आहे। आता आपण यावर झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिटं याला छान असं शिजवून घेणार आहे। मग बघा आपल्या वाटणला पूर्णपणे छान तेल सुटेल। 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय मसाल्याला आपल्या किती छान तेल सुटलं आहे। म्हणजेच आपले सगळे मसाले व्यवस्थित असे शिजलेले आहेत। आपण कच्चे मसाले घेतले होते सगळे, तर ह्याच्यामधून अजिबात कच्च्या मसाल्याची स्मेल येणार नाही। आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले मूग घालून घेऊया आणि याला छान एकजीव करून घेऊया सगळे मसाल्यामध्ये। भाजीमध्ये आपण पाणी घालून घेऊया। 1 ते 1.5 ग्लास पाणी मी यामध्ये घालते आहे। भाजी आपण रस्सा भाजी बनवतोय त्यामुळे यामध्ये पाणी मी जास्त घालते आहे आणि स्पेशली ही भाजी मी भाकरीसोबत कुस्करून खाण्यासाठी बनवली आहे, त्यामुळे मी भाजीला रस्सा जास्त बनवला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता। मूग आपण यासाठी जास्त शिजवले होते की भाजीला दाटसरपणा येतो आणि चव देखील अप्रतिम अशी लागते। सगळं साहित्य आपलं एकजीव करून झालेलं आहे।
आता आपण यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया आणि एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण भाजीची उकळी काढून घेणार आहे. मूग आपले ऑलरेडी शिजलेले आहेत आणि मसाले देखील आपले ऑलरेडी छान असे भाजून निघालेले आहेत. त्यामुळे एक फक्त झाकण ठेवून 5 मिनिटासाठी आपण याला उकळून घेणार आहे. 5 मिनिटं झालेले आहेत आणि भाजी आपली छान उकळून निघाली आहे. भाजीला तरी देखील सुंदर आलेली आहे. तर कच्चे वाटण घालून मुगाचा रस्सा आपला तयार झालाय. तुम्ही याला मुगाची आमटी देखील म्हणू शकता. तर मंडळी, तुम्हाला आजची आपली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा.